आता संध्याकाळी 3 वाजलेले आहेत. आपण परतीचा प्रवास करणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, ज्याने गेल्या 7-8 दिवसामध्ये आपली अशी सेवा केली की कुणालाही कुठल्याही प्रवाशाला त्रास झाला नाही, सर्वांना त्याने सांभाळून घेतलं. असे आमचे 2 सारथी, आपल्या गाडीचे ड्रायव्हर, त्याचे आता मला नाव माहिती नाही आहे, सज्जक और फरदोस. खरं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. अशी जी लोक आहेत प्रेमळ, आणि अखंड आपल्याला जो काश्मीरचा जो भाग आहे, 4ही बाजूने काश्मीर फिरवलं आणि एवढं सुंदर सुंदर चांगले स्पॉट दाखवले, विभागांची नावं सांगण्यात आली. असं कुठेही कोणीही जरी गाईड जरी असला तरी ते सांगू शकत नाही. अशा प्रकारचं त्यांचं जे काम आहे खरंच वाखाणण्यासारखं आहे. आपण या काश्मीरमध्ये यायला घाबरत होतो आणि खरंच माझ्यासारख्या माणसाला फार भीती वाटत होती. माझे मित्रपरिवार मला मध्ये अटकवत होते की यावेळेला तू जाऊ नकोस, कारण इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, त्यामध्ये कदाचित काश्मीरचे लोक अग्रेसर होतील आणि मग तुम्ही तिथे जाता आहात, कदाचित प्रॉब्लेम तुम्हाला होईल. परंतु आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि एक सोन्यासारखी लोक तुम्ही आम्हाला भेटलीत, सोन्याहून पिवळी, आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही मिळून या काश्मीरमध्ये आलेलो आहोत. आपली ट्रिप चांगली झालेली आहे. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे जे आपले सारथी आहेत, त्या सारथीने जे त्यांची जी कामगिरी योग्य तऱ्हेने निभावली त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्या निमित्ताने त्यांना, त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या मित्रपरिवाराला आणि तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तेवढं बोलून इथे थांबतो. जय काश्मीर, जय भारत.